नरेंद्र मोदींनी जी देशाची वाट लावलेली आहे ती आतापर्यंत देशात एकही प्रधानमंत्री असा झाला नाही ज्याने युवकांवर विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करायला लावला असेल. एकही सरकार निकम्मे असं भारतामध्ये आतापर्यंत झालेलं नाही हे सरकार. त्यामुळे आपण या ठिकाणावर श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार अगदी शांततेमध्ये कुठल्याही वाहनांना नारे आपल्याला द्यायचे आहेत. पोलीस प्रशासनाने सुद्धा वाहनांना सुद्धा थोडं बंद केलेलं अधिक चांगलं राहील. आणि सर्व दुकान मालकांना आमची नम्रतेची विनंती आहे की आपण आपल्या स्वेच्छेनं आपले दुकानं बंद करून जे दिल्लीमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांवर जे लाठी हल्ला झालेला आहे त्या लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आपण सहकार्य करावं. आणि या ठिकाणावर नांदेड जिल्हा हा कडकडीत बंद ठेवून श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी सर्व पक्षांच्या वतीनं आणि सर्व संघटनांच्या वतीनं हा बंद महाराष्ट्र बंद आहे तर आपण सर्वांनी सहकार्य करावं. मोदी सरकारचा धिक्कार असो. आम्ही त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी लढत राहू. मित्र, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे एवढा मोठा अन्याय भारतामध्ये कधीही झाला नाही. या मोदी सरकारनं आमच्या विद्यार्थ्याला लाठीनं दगडानं ज्यानं मारता येईल त्यानं मारलेलं आहे. म्हणून आपल्याला सर्वांना माझी विनंती आहे आपल्याला आता तर एकत्र व्हायचंच आहे. पुढच्या भागामध्ये ईडी शिडी पिढी यांचा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला समाचार घ्यायचा आहे. या स्थानिक संस्थेच्या माध्यमातून आमच्या जो अन्याय चाललेला आहे तो अन्याय आपल्याला बंद करायचा आहे. मित्र, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की त्या प्रधानांना राजीनामा दिलाच पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यांना 1 कोटी रुपये मिळालेच पाहिजे. आणि आपल्या सर्वांना त्या नीटच्या परीक्षेमध्ये न्यायाच्या बुद्धीनं हक्क मिळाला पाहिजे ही भूमिका ठेवून त्या ठिकाणी आपण काम करणार आहोत. म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने या मोर्चात सहभागी व्हावं आणि नांदेडची घोषणा द्यावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि माझं 2 मिनिटाचं भाषण संपवतो. बबन बारशे हे मनोगत व्यक्त करतील. बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की. बाळासाहेब आंबेडकरांचा. उद्धव ठाकरे तुम आगे बढ़ो. राहुल जी गांधी तुम आगे बढ़ो. शरद चंद्र जी पवार साहब तुम आगे बढ़ो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर महिलांवर केलेल्या अन्यायाविरोधात आज या सरकारच्या विरोधात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली त्याच धर्तीवर आज नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वपक्षीय बंदचं आव्हान आज केलेलं आहे. या आव्हानामध्ये आपण सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालात. त्याबद्दल मी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण जे आज बंदमध्ये सामील झालात तर आज आपण बंदमध्ये या जमलेल्या जनसमुदायाला मी एक आवाहन करतो. येणाऱ्या काळात यांचं उत्तर बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाच्या याने एकमताने दिलेलं आहे. तर येणाऱ्या काळात याच एकमताची ताकद या झुंडशाही आणि या जुलूमशाहीच्या विरोधात दाखवा आणि येणाऱ्या काळात या भाजपवाल्यांना दिसतील तिथे ठोका एवढं सांगतो. आणि यांना फक्त एक नारा देऊन मी माझं भाषण संपवतो. यांना फक्त जय भीम आणि जय शिवराय म्हणलं की मिरच्या लागतात. तर मी एक घोषणा देतो, तुम्ही माझ्या मागे द्या. जय भीम, जय जिजाऊ. अरे नीम का पत्ता कड़वा है. अरे नीम का पत्ता कड़वा है. पाऊस पडला जोराचा. अरे
तिरी धुरी एक का, तिरी धुरी एक का. अरे मोदी सरकारचं करायचं काय? अरे नरेंद्र मोदीचं करायचं काय? जय भीम. मनसेचे आमचे शहराध्यक्ष शप्पीभाई हे 2 मिनिटात मार्गदर्शन करतील. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा बसवेश्वरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. उद्धव साहब ठाकरे तुम आगे बढ़ो. सन्माननीय राज साहब ठाकरे तुम आगे बढ़ो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज या घडीला सर्व विद्यार्थी व सामान्य जनतेतून जमा झालेले सर्व माझे बांधव आणि आजचा जो बंदचा जो आव्हान केलेला आहे शास्त्रीय बाळासाहेब आंबेडकरांनी व सर्व पक्षीय शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, प्राध्यापक जोगेंद्र कवाडे पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. या आंदोलनाला यशस्वी जाऊ द्या. माझी सर्व जनतेला, सामान्य जनतेला विशेष आव्हान आहे की शांततेने या कार्यक्रमाला कुठेही गालबोट न लावता आपल्याला ज्या आदेशाने आदेशाने आपण या बंद पाळावा अशी मी सर्व जनतेला आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणावर ॲडव्होकेट अविनाश भोशीकरजी श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचे विश्वासू नेते मनोगत व्यक्त करतील. प्राध्यापक राजू सोनसळे त्यांनी पण यावं. ॲम्ब्युलन्सला रस्ता मोकळा करून द्यावा पलीकडे. राहुल चिखलीकर यांनी सुद्धा यायचं. माधवदादा. आज पूरे महाराष्ट्र में जिस तरीके से बाला साहब प्रकाश अंबेडकर साहब ने इस बंद का आह्वान किया है, इस बंद को आज नांदेड़ जिले से इस्लाम पार्टी जो हमारे मालेगांव के आसिफ शेख साहब हैं, उनकी हिदायत पर नांदेड़ जिले का पाठिंबा आज इस्लाम पार्टी ने वंचित बहुजन आघाड़ी और सर्वपक्षीय आंदोलन को दिया है. इसके चलते आज जो महाराष्ट्र के अंदर हालात हो रहे हैं, उस हालात को रोकना अगर है तो हम सबको मिलकर, सभी पक्षों को मिलकर ही रोकना होगा. नहीं तो ये जिस तरीके से आज अपनी तानाशाही चला रहे हैं, उसी तरीके से ये लोग तुमको और हमको खत्म करने की पूरी कोशिश कर रहे हैं. आज आपको पता होगा कि जिस तरीके से जंतर मंतर पर जो आज जो विद्यार्थियों पर लाठीचार्ज हो रहा है, आज लाठीचार्ज हो रहा है, उसका निषेध में आज प्रकाश अंबेडकर साहब ने महाराष्ट्र बंद किया है. इसलिए आज इस्लाम पार्टी का समर्थन है. बस मैं इतना ही कहता हूँ. और आने वाले दिनों में जब कभी भी वंचित बहुजन आघाड़ी बंद पुकारेगी, वो इस्लाम पार्टी का समर्थन रहेगा. संभाजी ब्रिगेडचे इंजिनियर प्रवीणजी. जय जिजाऊ, जय जिजाऊ. मित्रांनो, दिल्लीमध्ये नीटच्या विद्यार्थ्यांवर जो अन्याय अत्याचार झालेला आहे, नीट असेल, टेट असेल, टीईटी असेल, अशा संबंध पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये विद्यार्थ्यांनी जो एल्गार पुकारला होता, त्यामध्ये दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला. हा अन्याय अत्याचार या हिटलर नंतर प्रथम जर कोणी केला असेल तर या मोदी आणि शहानं केलेला आहे. म्हणून त्यांच्या विरोधात सर्वजण आपण पक्ष, राजकारण सगळं बाजूला सोडून भारतीय म्हणून एक होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जी घटना दिली, त्या घटनेचं रक्षण करण्यासाठी तुमची आमची जबाबदारी आहे. आणि येणाऱ्या काळात मी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सर्वांना आवाहन करतो की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, एवढंच बोलतो. आणि आमचा सदैव आपल्याशी पाठिंबा एवढं जाहीर करतो. जय जिजाऊ. ॲडव्होकेट अविनाश भोसीकर. राजू सुनसळे आलेत का? माझ्या अगोदर आपले आंबेडकर चळवळीतले नेते प्राध्यापक राजू सोनसळे बोलतो.
नीट पेपर फुटीच्या अनुषंगाने उपस्थित असलेले या ठिकाणी उपस्थित असलेले विद्यार्थी, तरुण, ज्येष्ठ माता भगिनी आणि मित्र, गेल्या महिन्याभरापासून जंतर मंतरवर नीट पेपर फुटीच्या अनुषंगाने आंदोलन सुरू आहे. 20 जुलैला जंतर मंतरवर ज्या पद्धतीनं दिल्ली पोलिसांनी महिलांवर खास करून टार्गेट करून त्यांची डोके फोडली, अनेक महिलांच्या गुप्तांगावर त्यांनी जे आहे ते काठीने वार केलेत, अशा दिल्ली पोलिसांच्या मानसिकतेवर मी या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी या ठिकाणी थुकतो. मित्रो, प्रश्न असा आहे की या देशातल्या भारतीय संविधानाने आर्टिकल 19 नुसार आपल्याला भाषण करण्याचा, आंदोलन करण्याचा, मोर्चा करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि 19(2) नुसार जर हे आंदोलन देशाच्या विरोधात असेल आणि आंदोलन जर न्यायालयाच्या विरोधात असेल तरच प्रतिबंध आहे, बाकी कोणत्याही गोष्टीला आंदोलन करण्याचा या देशामध्ये प्रतिबंध नाही. आपण बघितलं असेल की गेल्या 10 वर्षामध्ये एकूण 52 पेपर फुटलेले आहेत आणि नीटच्या आंदोलनामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पेपर फुटीच्या विरोधामध्ये मानसिक तणावात जे तरुण आणि तरुणी मृत्युमुखी पडलेले आहेत, अशी संख्या जवळपास 21 आहे. आणि ह्या सगळ्या नीट पेपर फुटीच्या विरोधात हे विद्यार्थ्यांचं आणि युवकांचं आंदोलन आहे. राजकीय पक्षाचा याला पाठिंबा आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. कारण गेल्या 12 वर्षामध्ये हे एकमेव आंदोलन होत आहे की ज्यामध्ये राजकीय पक्ष विसरून, जात आणि धर्म विसरून या देशातले विद्यार्थी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये एका ठिकाणी जमत आहेत. त्याच्यामुळं या लोकशाहीवादी आंदोलनाला गालबोट लागल, आपल्याकडून कोणताही अनुचित प्रकार होईल, माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, असं आपण काही करू नये. आणि या देशातला जो काही तरुण आहे तो खऱ्या अर्थाने या देशाची भावी पिढी असलेला, या देशाचं भविष्य असलेला जो तरुण आहे, जो विद्यार्थी आहे, त्याच्या पाठीमागं आपण सर्वांनी खंबीरपणे उभं राखलं पाहिजे. यानंतर कोणताच बैमान संसदेत जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष गिरी कोचिंग क्लासेस संघटना चालवतो, कोचिंग क्लासेस चालवतो. तरी या मंचावरती आलेला याच्या मागचं कारण आहे, एखादा माणूस जर आमचा खराब निघाला म्हणजे आम्ही सगळे खराब नाही, सगळे खराब नाही. एक माणूस जर आमचा नीटच्या पेपर फुटीमध्ये अडकत असेल म्हणजे सगळ्या कोचिंग संघटना खराब नाही. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा सांगतोय, मी शेतकऱ्यांच्या लेकरांना शिकवतो. 24 पोरं आहेत ज्यांना मायबाप नाही, 19 पोरं आहेत जे सिंगल पॅरेंट आहेत, 5 पोरं आहेत ज्यांचे बाबा कॅन्सरग्रस्त आहेत. अशा लेकरांसाठी जीव तोडणारा मास्तर मुद्दा म्हणून या मंचावरती आलेला आहे. एवढंच मला सांगायचंय, शिक्षकाला जात नाही, धर्म नाही, पंथ नाही. आम्ही कोणत्या धर्माचे नाही, आम्हाला जात नाही, आम्हाला कोणता पक्ष नाहीये, आम्ही कोणता झेंडा घेत नाही, आम्ही कोणता अजेंडा घेत नाही. पण ज्या वेळेस माझ्या विद्यार्थ्यांवर काठी चालल्या जाते, ज्या वेळेस आमच्या लेकरांना मारल्या जातं, तेव्हा मास्तर मैदानात उतरणारच. शिक्षकों की गोद में प्रलय और निर्माण दोनों एक साथ होते हैं. और मैं बताना चाहता हूँ इस गवर्नमेंट को, जो प्रलय निर्माण करने वाला एक एक बच्चा अगर प्रलय पे आ जाएगा तो आपके खुर्ची को आग लगा देंगे. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज.
हॅलो, आज मी इथं कोणत्याही पक्षाकडून किंवा कुणाकडूनही आलेली नाही. मी इथे आले कारण मी एक विद्यार्थी आहे. आपण हा प्रोटेस्ट करायसाठी करतोय, हे काय चुकीचं आहे? माझे किती सारे बहिणी भाऊ मेले, त्यांनी सुसाईड केले ह्या पेपर लीकमुळे, आणि ह्या आपल्या पंतप्रधानाला आणखीन उत्तर देता आलं नाही. उलट जे जंतर मंतरवर प्रोटेस्ट करायला गेले होते त्यांना मारलं, त्यांची डोके फोडली, त्यांची पाय तोडली. आपण इथे काय चुकीचं करतो का? मला एवढंच बोलायचंय. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आयडिओलॉजी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं करेज घेऊन हे प्रोटेस्ट करायला आम्हाला इथं कोणीच थांबू शकणार नाही. तुम्ही डोके फोडा, तुम्ही पाय तोडा. आम्ही हा प्रोटेस्ट जोपर्यंत करणार तोपर्यंत धर्मेंद्र प्रधान रेसिग्नेशन देत नाही. आम्हाला उत्तरे हवी आहे, डिक्टेटरशिप नाही. सोनम वांगचुकला उचलून घेऊन गेले ते. हे काय गव्हर्नमेंट म्हणतात, ह्याला आता गव्हर्नमेंटला अकाउंटेबिलिटी सुद्धा देता येत नाही. इथे मला वाटतं की आपण सगळे जमलेले आहोत कारण आपल्याला आपल्या देशासाठी लढायचं आहे. असल्या लोकांच्या हातात देश नाही द्यायचा आम्हाला. आमचा फ्युचर आम्ही सिक्युअर करण्यासाठी इथे लढतोय आणि ते मारतायत, डोकं फोडतायत, टिअर गॅस सोडतायत. अरे कसली भित्री सरकार आहे ही? या इथे आम्हाला उत्तर द्या, तेव्हा मग आम्ही तुमच्या पुढे इथं ताट मान करून थांबू आणि सांगू की अरे आम्ही आंबेडकरांच्या अवलादी आहोत. आम्ही असे ऐकणारे नाही. तुम्ही काही पण करा, आम्ही हा प्रोटेस्ट करणार. आम्हाला आमचा देश सुधारायचा आहे, आम्हाला आमच्या देशाला पुढे न्यायचंय. धन्यवाद. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. हॅलो, माझा दोस्तो, डॉक्टर बाबासाहेबांची तलवार काढायला लावू नका. बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू नेते सन्माननीय फारुख अहमद सर सुद्धा या ठिकाणावर उपस्थित झालेले आहेत. तेही मनोगत व्यक्त करणार आहेत. त्या अगोदर या ठिकाणावर ॲडव्होकेट अविनाशजी भोसीकर हे मनोगत व्यक्त करतील. शेवटी फारुख सर व्यक्त करतील. दक्षिणचे जिल्हा अध्यक्ष महाजनजी यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. हॅलो, 2 मिनिटं सगळ्यांनी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे तुमचं आमचं नातं काय? सगळ्यांनी 2 मिनिटं करा फक्त. सगळ्यांनी आणखी 4-5 जोरदार घोषणा द्यायच्या. तिकडे सगळी टीम. मी हल्ला बोल म्हणणार आहे. आपला हल्ला बोल दिल्लीपर्यंत गेला पाहिजे. अरे बोल मेरे भाई, और जोर से, और जोर से. अरे इधर से बोल, अरे उधर से बोल, अरे पीछे से बोल, अरे इधर से बोल. अरे बोल मेरे भैया, अरे बोल मेरी बहना, जोर से बोल, और जोर से. इस जातिवाद पे, इस मनोवाद पे, इस साम्राज्यवाद पे, इस हुकुमशाही पे, इस मोदी सरकार पे, इस नरेंद्र सरकार पे, इस देवेंद्र सरकार पे, इस भ्रष्टाचार पे, इस पूंजीवाद पे. अरे जय सवाल. जय भीम, जय भीम. बांधवांनो, आज बहुजनांचे नेते सध्या श्री बाळासाहेब आंबेडकरांच्या आव्हानावरून आज संपूर्ण महाराष्ट्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनात आज संपूर्ण महाराष्ट्र बंद होतोय. मी आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी या देशाला जर संविधान वाचवायचं असेल तर सध्या श्री बाळासाहेब आंबेडकरांशिवाय पर्याय नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा वारसा सध्या बाळासाहेब आंबेडकर घेऊन पुढे जात आहे. आणि म्हणून बांधवांनो, आपल्याला जोरदार आंदोलन करायचंय. आणि येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या बदमाशांना त्या ठिकाणी कोणालाही घाबरायचं नाही. कारण आपल्या मागे ईडी बीडी सीडी काहीच लागू शकत नाही. लागू शकते का? ज्याला ईडीची सीडीची भीती आहे
ते लोक हे आंदोलन देऊ शकत नाहीत. हे आंदोलन हे फक्त सर्वसामान्य जनतेचं आहे आणि म्हणून जनतेच्या आंदोलनातल्या सगळ्या तरुणांना मला सांगायचंय, मी विद्यार्थी चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे. जगामध्ये ज्या ज्या क्रांत्या झाल्यात त्या सगळ्या विद्यार्थी आणि युवकांनी केलेल्या आहेत. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, येणाऱ्या काळामध्ये नांदेडमध्ये ही चापलुसी चालू देणार नाही. या देवेंद्र आणि या नरेंद्रचे फडवे जे जे नांदेडमध्ये राहतात, देवेंद्र आणि नरेंद्रचे फडवे जे जे नांदेडमध्ये राहतात, तुम्हाला सगळ्यांना इशारा आहे, तुम्हाला सगळ्यांना इशारा आहे, या नांदेड जिल्ह्यामध्ये तुमची दुकानदारी चालणार नाही. हिशोबात राहा. पुढच्या वेळेस आमचा मोर्चा तुमच्या भाजपच्या कार्यालयावर आहे. अरे झेंडा सोडा, अंगातली चड्डी सुद्धा उरणार नाही एवढी उभ्याटा पेटलेल्या. जनतेचा नाद करू नका. तुम्हाला सत्ता दिली म्हणजे काय तुमच्या बापाची जागीर नाही तिथं. अरे लोकशाही आहे. 5 वर्ष तुम्ही असाल, 5 वर्ष दुसरं कोणी येईल. तुमच्या बापाची जागीर नाही. हा देश संविधानावर चालतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालतो. तुमच्या बापाची जागीर नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ताकदीनिशी आंदोलन करायचंय. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या ताकदीने हे आंदोलन उभं केलंय, आपल्याला सगळ्यांना त्यांच्या पाठीमागे ताकद उभी करायची आहे. मी आपल्या महाराष्ट्राचा सुपुत्र अभिजित दिपकेचं आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. एक आपला मराठी मुलगा अभिजित दिपके या देशाचं नेतृत्व करतोय. जोरदार त्याच्या नावानं घोषणा द्या. अभिजित दिपके आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. सुजाता आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. बांधवांनो, सगळ्यांनी आपल्या या ठिकाणी त्यानंतर दशरथ पाटील समारोपाच्या वेळेस त्या 2 मुलीसाठी आपल्याला 2 मिनिटं शांत राहायचं आहे. या ठिकाणी मी माईक प्रशांत करतो. दशरथ पाटील या ठिकाणी दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा अशा म्हणीप्रमाणे मला अभिजित दिपकेचं पहिल्यांदा अभिनंदन करायचं आहे या ठिकाणी मित्रांनो. कारण अर्धी लढाई जेव्हा नरेंद्र मोदी हा हिटलरशाही नरेंद्र मोदी हा मागच्या गेटाने पळून जातो, तेव्हाच अभिजित दिपकेची पहिली लढाई आपण पहिली जिंकलेली आहे मित्रांनो. कारण गेली 14-15 वर्ष झाले हिटलरशाहीच्या आपण याच्यामध्ये आहोत. ते हिटलरशाही संपवण्याचं काम अभिजित दिपकेनं जंतर मंतरवर चालू केलं आणि तो अभिजित दिपके हा महाराष्ट्राचा आहे याचा आपल्या सर्वांना पहिल्यांदा गर्व असला पाहिजे. कारण एवढ्या पोराला दाखवून गेलं की मोदी सरकार आता तुमची उलटी गिनती चालू झाली. मला या ठिकाणी जाणून बुजून सांगायचं, आतापर्यंत आपण आंबेडकर साहेबांच्या पेरीनं न्याय मागत आहोत. उद्या जर 4 दिवसात न्याय व्यवस्थित भेटला नाही तर 5व्या दिवशी अण्णासाहेब सांगले तसे आम्ही मराठ्याच्या तलवारी आणि महाराष्ट्राच्या तलवारी घेऊन आपण सर्वजण जंतर मंतरवर जाऊ आणि त्या ठिकाणी तलवारीच्या जोरावर आपण आपला न्याय मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही. एवढंच या ठिकाणी प्रकाश मारावर अभिजित दिपकेचं अभिनंदन करतो. जय महाराष्ट्र, जय छाव. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी, बाळासाहेब आंबेडकरांनी आज महाराष्ट्र बंदचं आवाहन केलेलं आहे. नांदेड जिल्हा शिवसेनेतर्फे जाहीर पाठिंबा पाठिंबा पाठिंबा. जय भवानी, जय भवानी. बाळासाहेब आंबेडकर यांनी ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांना या भारतात 2च गुंड आहेत, 2च गुंड युवकांना चिडून टाकण्याचं काम आताच अविनाश भाऊ यांनी म्हणलेले आहेत. या भारतात 2 गुंड तयार झालेले आहेत. या 2 गुंडांना आपल्याला घरी बसण्यासाठी आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे दोन्ही शक्ती रस्त्यावर उतरलेले आहेत. पुनश्च आपण सर्वांनी रस्त्यात उतरून या 2 गुंडांना घरी पाठवूया. जय भीम. एकच मिनिटात घ्या.
एका मिनिटात संपवा कृपया. निषेध असो मोदी सरकारचा निषेध निषेध असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा. या ठिकाणी 20 जुलै रोजी दिल्ली येथे युवकांवरती विद्यार्थ्यांवरती या मोदी सरकारने जे अमानुष अत्याचार केले त्या अत्याचाराच्या निषेधार्थ या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी तो महाराष्ट्र मंचची हाक दिली. त्याला आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई साहेबांच्या नेतृत्वाखाली जाहीर पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करतो. भूषण पाटील. बंधुजनो, ही जी अराजकता यांनी शिक्षणाचं वाजारीकरण केलेलं आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि या मोदी सरकारला हाकलण्यासाठी आपण सगळ्यांनी एकजूटपणे ही ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली पाहिजे. या प्रसंगी एवढीच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम जय भीम. भूषण पाटील. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तिरावर वंदन करून आजच्या या सर्व पक्षीय मोर्चाला सर्व सामील झालेले सर्व पक्षाचे नेते आणि आपण सगळे विद्यार्थी आणि सगळं बंधू भगिनींनो, खरं तर आज या सरकारला झाले तरी काय, या मोदी सरकार या हुकुमशहा बनण्यात जातो. हुकुमशहा. आज आमचे विद्यार्थी काय दिल्लीमध्ये काय मागत आहेत? फक्त ज्या मंत्रालयात आमच्यावर अन्याय झाला, ज्या आमचा पेपर फुटला, फक्त त्या मंत्र्याचा राजीनामा मागत आहेत. पण या सरकार एवढं हट्टाला पोहोचलं, जिद्दीला पोहोचलं आणि युगो दुखवते. कुठल्याही परिस्थिती मी राजीनामा द्यायला तयार नाही. हे सरकार राजीनामा घेत नाही. फक्त एवढ्याच विषयासाठी एवढा हलकल्लोळ बाजलेला आहे. आमच्या विद्यार्थ्यावर लाट्या काट्या करतात. फक्त एक राजीनामा मागतात आमचे विद्यार्थी. मला एवढा निष्ठ सरकार मी आजपर्यंत बघितलं नाही. मी आता जास्त काही बोलणार नाही. मी या ठिकाणी एवढंच सांगतो की या पूर्ण बंदला, महाराष्ट्र बंदला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. एवढंच या प्रसंगी बोलतो. थांबतो. वंचितचे नेते फारुख अहमद सर बोलतील. जय भीम. अरे जय 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 भीम. जय 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 भीम. जय शिवराय जय भीम. जय फुले जय भीम. जय शाहू जय भीम. जय सावित्री जय भीम. जय फातिमा जय भीम. महाराष्ट्रामधल्या फेकू नंबर 1 देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली वातावरण बघू पाहत आहे. त्या देवेंद्र फडणवीसला आम्हाला सांगायचं आहे, हे महाराष्ट्र आहे, तुझ्या मोदीचा गुजरात नाही, हे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. आज गुजरातचे 2 गुंड या भारतामध्ये तानाशाही करू पाहत आहेत. त्यांना आम्ही सांगू पाहतो, अरे तुमची तानाशाही, हिटलरशाही आणि चिपकरशाही या भारतामध्ये जन्मू शकत नाही. कारण हे भारत आहे, जर्मनी नाही. हे शिवरायांचा भारत आहे, हे महाराणा प्रतापचा भारत आहे, हे फुले शाहू आंबेडकरांचा, बाबासाहेबांच्या संविधानाचा भारत आहे. इथं कोणत्या हिटलर चिटलरला आम्ही किंमत देत नाही. इथं जनतेचा राज्य राहणार आहे. आज ज्या पद्धतीनं लेकरांवर लाटाकाट्या चालवायची यांची हिंमत होत आहे, उद्या तुमच्या आमच्या लेकरांच्या भवितव्य सुद्धा राहणार नाही. आज काळाची गरज कोण? देशात कोणताही नेता या मोदी शासना विरोधात बोलायला घाबरत आहे. कोणताही पक्ष घाबरत आहे. आज त्यांनी आमदार फोडले, जनता चुप बसली. त्यांनी खासदार फोडले, जनता चुप बसली. त्यांनी पक्ष फोडले, जनता चुप बसली. पण पेपर फोडले तर विद्यार्थी रस्त्यावर आलेला आहे, तरुण रस्त्यावर आलेला आहे. आज या पद्धतीने जी प्रामाणिकता विद्यार्थ्यांनी दाखवलेली आहे, त्यांच्या पाठीशी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदचा कॉल देऊन
आपल्याला हा मंच दिलेला आहे. मित्रांनो, शेवटचा एक नारा आपल्याला द्यायचा आहे. आपल्या हाताची मूठ बांधा आणि जोरात तुम्हाला बोलायचं आहे, हल्ला बोल. अरे बोल मेरे भाई, और जोर से, और जोर से. आरएसएस पे, आरएसएस पे, भाजपा पे, मोदी शाह पे. अरे झंडा लेके, अरे झंडा लेके, अरे डंडा लेके, अरे डंडा लेके, और जोर से. दाएं से बोल, बाएं से बोल, और जोर से. अरे डर गए क्या, अरे डर गए क्या, अरे थक गए क्या, अरे थक गए क्या, अरे डर गए क्या, अरे थक गए क्या. और जोर से, और जोर से. आरएसएस पे, आरएसएस पे. अरे मोदी शाह पे, मोदी शाह पे, बीजेपी पे, बीजेपी पे. और जोर से झंडा लेके, डंडा लेके, अरे झंडा लेके, अरे डंडा लेके. और जोर से, और जोर से, और जोर से. फुले यांना अभिवादन करावं. हात घालून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करावं.